प्रश्नामध्ये एक 500 सीसीचा कंटेनर दिलेला आहे. या कंटेनरमध्ये आयडियल गॅस प्रेझेंट आहे आणि हा आयडियल गॅस या कंटेनरमध्ये 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर इतकं प्रेशर एक्झर्ट करत आहे. या व्यतिरिक्त या कंटेनरमध्ये प्रत्येक मॉलिक्यूलची जी एव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे ही 6 × 10⁻21 जूल आहे. तर ते म्हणतात की या कंटेनरमध्ये जे नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आहेत हे किती आहेत ते सांगा. अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. याला आपण या ठिकाणी काय करणार, आपल्याकडे इक्वेशन आहे PV = NKT. के म्हणजे कोण असतो, हा बोल्टझमॅन कॉन्स्टंट असतो आणि कायनेटिक एनर्जीचा सुद्धा त्या फॉर्ममध्ये एक फॉर्म्युला आहे बघा, जो की असतो 3/2 × KT. आता यावरून बघा तुम्ही, इथे आपल्याला केटीची किंमत जी आहे ती भेटते. केटी असतो या ठिकाणी 2/3 × कायनेटिक एनर्जी. मग सिंपली आपण म्हणू शकतो PV = N × आता या ठिकाणी हा जो केटी आहे बघा, या जागेवरती आपण काय लिहू शकतो, 2/3 × कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, कारण टेम्परेचर आपल्याकडे नव्हतं. मग प्रेशर किती आहे? प्रेशर आहे 2 × 10⁵. व्हॉल्यूम आहे 500 सीसी म्हणजे 500 × 10⁻6 मीटर क्यूब. त्यानंतर N आपल्याला काढायचा आहे 2/3 × कायनेटिक एनर्जी जी आहे ती दिलेली आहे 6 × 10⁻21 जूल. ठीक आहे. जर आपल्याला सॉल्व्ह केलं तर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय भेटता येते बघूया. 2 × 500 केलं तर 10⁻3 होते. 10⁻3 + 5 8 म्हणजे 10⁻2 या ठिकाणी शिल्लक राहतो. इकडे जर आपण बघितलं तर इथे 3 2 जा 6 होणार, 2 2 जा 4 बनणार. सो 4 × 10⁻21 N म्हणजेच 100 × 10⁻21 डिव्हायडेड बाय 4 N भेटतो. सो 25 4 जा, सो 25 × 10⁻21 म्हणजे 2.5 × 10⁻22 हे करेक्ट आन्सर असणार आहे.